सो हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आपण बघू शकता की खूप दिवसाबाद, खूप महिन्याबाद म्हणू शकतो, खूप महिन्याबाद आपण ब्लॉग चालू करत आहोत. आणि गाईज आपले जे ब्लॉग्स आहे, मी खरं सांगू तर आपले ब्लॉग्स डेली तर नाही येणार आहे, पण वन्स इन अ वीक, म्हणजे एका वीकमध्ये 2 to 3 किंवा 2 किंवा 3 ब्लॉग्स येऊ शकतात. तर आजपासून आपले ब्लॉग्स वीकमध्ये 2 किंवा 3 येत जाणार. गाईज आपल्या घरी एक प्रोडक्ट आलेलं आहे, जे की मी आता न्यू दाखवणार तुम्हाला. आणि गाईज हे प्रोडक्ट हे आहे. 3, 2, 1. तुम्ही आपलं न्यू प्रोडक्ट तर बघितलंच असेल. आता जे आहे, जे की हे आहे आपली द ऑल न्यू एक्सेस 125 द TFT मीटर. हे काय जाताचे वाजलेले 7:30 हे बघू शकता. आणि गाइस हा आपला एक घुमाचा टायमिंग आहे. तर आपण आता आपली जे एक्सेस घेऊन जाऊ हे बघू शकता. आणि गाइस मी एक एक्सेसवर छोटीशी मॉडिफिकेशन्स केलेली आहे. हे बघू शकता. हे बघा, काही दिसते का तुम्हाला मॉडिफिकेशन मध्ये? सो हे बघा, हे मॉडिफिकेशन आपली. सो गाईज मी एक म्हणजे बाहेरून लाईट लावलेले आहेत, तर तुम्हाला याचा थ्रो पण दाखवेल मी. आता घुमाला दाखवेल. तर चला आता त्याच्या वाजले 7:30 आणि आता मी घुमाला चाललेलो. तर गाईज तुम्ही बघू शकता, मी तर ॲक्सेस घेतली आणि त्याच्यात मॉडेल्स पण येतात, डिजिटल मीटर आणि TFT मीटर. TFT मीटर न्यू निघालेला आहे टॉप मॉडेलमध्ये. तर हे बघू शकता, मी टॉप मॉडेल घेतली ॲक्सेसची. तर हे बघा. सो गाईज आता हा तुम्ही तर बघितलाच अशी न्यू निघालेला आहे TFT. तर तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा मला. TFT मला तर खूप छान वाटला, म्हणून मी TFT घेतला. ठीक आहे, आता मी खालवाडी रोडवर आलेलो आपल्या अकोटमध्ये. जे अकोटमध्ये असेल त्याला तर माहीत आहे. तर आता मी तुम्हाला माझे जे म्हणजे बाहेरून जे लाईटर लावलेलं आहे मी जे ॲक्सेसला, तर त्याचा मी आता थ्रो दाखवतो. तर तुम्ही आता थ्रो बघा. हे गाईज हे आपली स्टॉक लाईट ऑन झाली आता. आणि गाईज आता मी हे आउटडोअरवाले लाईट ऑन करतो. हा फर्स्ट येल्लो आणि व्हाईटचा थ्रो बघू शकता गाईज कसा आहे याचा. आणि हे डबल व्हाईट प्लस येल्लो आणि हे रिफ्लेक्टर. आणि गाईज याच्यात एक मोड्स पण आहे. याच्यात रेड प्लस ब्ल्यू येतात. हे म्हणजे एक पोलिसाचे लाईट पण म्हणू शकता. आणि गाईज हा रिफ्लेक्टर रेड प्लस ब्ल्यूचा. कसे वाटलं तुम्हाला माझे हे आउटडोर लाईट्स? तर कॉमेंटमध्ये सांगा. आणि एकदा हे बघू शकता कशी दिसते आपली गाडी. यो बघा गाईज, आपले आउटडोर लाईटचा थ्रो किती बढिया आहे. हे गाईज गुड मॉर्निंग. आणि हा जो आहे हा डे 2 आहे गाईज. म्हणजे डे 2 त्याच्यानंतरचा नेक्स्ट डे आहे. आणि गाईज आताचे वाजले 10:30 आणि आता गाईज मी उठलेलो आहो. तर आता मी चाय पितो आहो गाईज. आणि गाईज मला सुट्टी आहे स्कूलला, कारण की गाईज आमच्या इकडे वोटिंग आहे. तर त्यामुळे आम्हाला सुट्टी दिलेली आहे. तर आता मी चाय पितो. आणि तुम्ही बघू शकता आपल्या बगीच्यामध्ये खूप काही चेंजेस झालेले आहे तेव्हापासून ब्लॉग नाही आले तेव्हापासून. हे बघा, खूप काही चेंजेस झाले गाईज. हे बघू शकता गाईज, हे झाड कसं झालं हे वालं. आणि गाईज हे आम्ही शोचे झाडं लावलेले आहे गाईज. आणि तुम्ही बघू शकता खूप काही चेंजेस झाले. हे बघू शकता आम्ही पालक पण टाकलेली आहे. आणि हा इकडे संबार आहे गाईज. हा संबार आहे पूर्ण. आणि हा निंबूचा झाड आहे गाईज. तर गाईज आता मी चाय पितो.
सो हे गाईज तुम्ही तर आता बघितलंच असेल, मी कार वॉश केलेली आहे. आणि मी कार वॉश कशाने केली तुम्ही इथलं बघितलंच असेल. ते गन होती माझ्याकडे, ते गन हे आहे, हे त्याची मशीन आहे गाईज. हे तुम्ही ओळखलंच असेल, हे काय आहे, प्रेशर वॉशर आहे गाईज. आणि तुम्ही पण घेऊ शकता, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आता या व्हिडिओमध्ये. आणि हे गन आहे ते गाईज, हे हा एक्सटेन्शन रॉड आहे. हे जे नोझल आहे हे आपण इथं पण लावू शकतो, इथं. आणि हा आउटलेट आहे आणि हा इनलेट आहे गाईज. हां, तर तुम्ही, आणि हा फोम वॉश, आणि हा इनलेटचा पाईप आहे गाईज. तर तुम्ही पण घेऊ शकता, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार. बढिया आयटम आहे गाईज. अगर तुमच्याकडे खूप सारे बाईक्स आणि कार्स असेल तर तुम्ही घेऊ शकता प्रोडक्ट. मला तर खूप आवडला. आणि 140 बार PS आहे आणि 2200 वॉट्स आहे. तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देणार. गाईज आपली जी बाईक आहे, जे ॲक्सेस बाईक पण म्हणू शकतो, स्कूटी पण म्हणू शकतो, ते आपली रेडी झालेली आहे वॉश होऊन. हे बघू शकता गाईज, किती बढिया लुक येत आहे आपल्या स्कूटीची. आणि गाईज मी एक स्पेशल शॅम्पू पण आणलेला आहे याच्यासाठी, मीन्स कार वॉश शॅम्पू, बाईक वॉश शॅम्पू. हा मी तुम्हाला बघा गाईज, हे आणलं मी स्पेशल कार वॉश आणि बाईक वॉश शॅम्पू. तर स्ट्रिप केअर कंपनीचा आहे. तर गाईज मी हे वालं घेतलेलं आहे, मीन्स 300 10 लिटर घेतलेलं आहे मी. तर तुम्हाला याची पण लिंक मी देऊन देणार डिस्क्रिप्शनमध्ये. आणि बहुत बढिया आयटम आहे गाईज, तुम्ही घेऊ शकता. सो हे गाईज आता मीन्स मी बाहेर गेलतो, आणि गाईज बाहेरून मी काय आणलेलं आहे हे बघा. तर तुम्ही म्हणत असाल हे काय आहे, हा RDचा माईक. आणि मी आता गाईज मी याची अनबॉक्सिंग करून दाखवेल, तर तुम्ही अनबॉक्सिंग बघा. करू आता न्यू माईकची. तर हे बघू शकता, हे आपला न्यू माईक आहे गाईज, RD कंपनीचा. हे मीन्स USB आणि हा माईक आहे, मेन माईक. तर हा असा एक माईक येतो गाईज, आणि हे त्याची USB. तर आता मी तुम्हाला हा मीन्स याची व्हॉइस रेकॉर्डिंग करून दाखवतो. तर चला आपण व्हॉइस रेकॉर्डिंग करू. बंद कर. सो हे गाईज, हे आपली माईक टेस्टिंग चालू आहे. आणि तुम्ही बघू शकता आवाज कसा येत आहे. तर आवाज कसा येत आहे गाईज, आपल्या न्यू माईक मीन्स तुम्ही पण घेऊ शकता, स्वस्तात बहुत बढिया आयटम आहे. ओनली 400चा आहे. तर गाईज आपण मीन्स खूप बढिया, फक्त ब्लॉगिंगसाठी घेतलेला आहे. तर मीन्स विंड वगैरे खूप जास्त राहते, मी गाडीवर जेव्हा ब्लॉग करतो, तर त्यामुळे मी हा कॅमेरा घेतलेला आहे. तर हा शर्ट कॅमेरा पण म्हणू शकतो. तर असा हा अटॅच होते, याला हा असा अटॅच होते गाईज. आणि गाईज आपण असा ब्लॉग बनवू शकतो, आणि इथच्या इथं हा अटॅच पण होता. तर तुम्हाला कसं वाटलं हा माईक, कॉमेंट मध्ये सांगा. हे गाईज आताचे वाजले 4, आणि गाईज आपण काहीतरी एक छोटूसा कांड बी म्हणू शकता, काहीतरी काही पण म्हणू शकता. एक आपण काहीतरी काम करणार आहोत. काम म्हणजे एक प्रकारचं हेच बनवणार आहोत, चाय. हे बघा, आणि ते पण कसे आहेत इथं, हे गंज तर माहीतच असेल, पण हे आपण बनवणार आहोत बगीच्यात, चूल मध्ये. तर तुम्ही म्हणत असाल चूल मध्ये कोण, कारण की आमच्या अंगात एक किडा आहे गाईस, तो किडा कधीच मरत नाही. हे गाईज आम्ही आता मीन्स आमच्या अंगात एक किडा होता, तो किडा काढलेला आहे आम्ही. तो किडा एका बगीच्यामध्ये चाय बनवून आम्ही काढलेला आहे. तर हा बघा, हा पोट्टा, हा हा चाय प्यासाठी किती खतरनाक पोट्टा. हा चाय प्यासाठी काही पण करू शकते, आणि मी पण आहो त्याच्यात. हा बघा, हा हो. आणि गाईज आपली चूल हे बघू शकता गाईज, आपली चूल. तर चला गाईज आता आपण चाय पिऊ. आणि हा बघा, हा पोट्टा. आणि हे बघा आपला चाय गाईज. गाईज आता आम्ही चाय पित आहोत. हे बघा, हा बघा गाईज. चिअर्स ब्रो. तर गाईज आता मी चाय पितो. आणि हे गाईज आताचे वाजलेले आहे 7:30. आणि गाईज आता आपला, तुम्हाला जर माहिती असेल कोणता टाइम आहे, आता आपला घुमाचा टाइम आहे, घुमाचा गाईज. तर आता मी मीन्स फिरायला चाललोय. आणि गाईज आपल्याला एक काम पण आहे, जे की काम आहे आपल्याला एक दळण टाकायचं आहे. दळण. आणि गाईज आता आपण फिरायला पण जाऊ, आणि दळण पण टाकू. चला, मी आता तुम्हाला चक्कीवर भेटतो. सो हे गाईज आपण आता दळण टण टाकून झालेलं आहे. तर आता आपण घुमाला चाललेला आहोत. आणि ते पण आपल्या अड्ड्यावर. आपला जो अड्डा आहे तो कालवाडी रोड आहे. तर
सो हे गाईज माझे जे आहे ते दळण घेऊन झालेलं आहे आणि मी गाईज कालवाडी रोड फिरून पण आलेलो आहो. हे बघा आपलं दळण. सो गाईज आता मी तुम्हाला डायरेक्ट घरी भेटतो. गाईज आता मी घरी आलेलो आहो. तर आता हे गाईज आताचे वाजलेले 11 हे बघा. आणि गाईज आता वेळ आलेली आहे ब्लॉग एंड करा. जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. तर भेट लागली तुम्हाला सर्वांना. सर्वांना बाय बाय.